नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या चॅनलमध्ये नर्सेस टॉक्स. मित्रांनो, नर्स हे प्रोफेशनच आजच्या काळात सुद्धा एक फेमिनाईन प्रोफेशन अशीच समजत आहे. जर साहजिकच आहे की आजच्या 20 ते 25 वर्षा अगोदर ही संकल्पना अजूनच स्ट्रॉंग. ठीक आहे, म्हणजे त्या परिस्थितीत मेल नर्स असणं ही एक न पचणारी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये एक नर्सिंग प्रोफेशन निवडणं एक पुरुषाने त्यांनी आजपासून 20-25 वर्षात अगोदर नर्सिंग प्रोफेशन निवडलं. आज त्यांचं पहिली आपली मुलाखत आहे. ठीक आहे, तर मी बोलत आहे मिस्टर निवृत्ती जोरी, नर्सिंग हॉस्टेलचे वॉर्डन म्हणून पदाधिकारी आहेत. ठीक आहे, तर नमस्कार सर. मला सर्वप्रथम सांगा की तुमच्या काळात नर्सिंग बद्दल काय समज होता आणि ऍज अ मेन प्रोफेशन म्हणून त्याची काय धारणा? मी एक खेडेगाव मधला व्यक्ती आहे. त्या काळामध्ये नर्स किंवा हॉस्पिटल याबाबत पूर्णपणे काहीच माहिती नसलेला अननोन व्यक्ती आहे. आणि त्यावेळेला मी 12वीची परीक्षा झाल्यानंतर एक पेपरमध्ये जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं होतं मेल नर्सेससाठी सुवर्ण संधी. आणि ती जाहिरात पाहून मी फॉर्म भरला आणि माझं जे रुग्णालय मुंबई येथे निवड झाली. आणि त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर जेव्हा तिथली परिस्थिती पाहिली त्यावेळेला अनेक फिमेल कॅन्डिडेट समोर होत्या आणि मेल कॅन्डिडेट फक्त आम्ही 2च व्यक्ती होतो. त्यावेळेला मला असं जाणवलं की एवढ्या मुलींमध्ये एवढ्या फिमेलमध्ये आम्ही कसं राहणार आणि कसं राहणार याच्यापेक्षा आम्ही एज्युकेशन कसं करणार. प्रत्येक क्षणाला आम्हाला थोडंसं अफोर्ड वाटत होतं आणि तरी आम्ही डेअरिंग केलं आणि नर्सिंग प्रोफेशन मध्ये आजपर्यंत सेवेत आहे. एज्युकेशन घेतलं आणि इथपर्यंत आलो. की तुमच्या वेळेस एक जाहिरात आली होती, मग ती जाहिरात पहिल्यांदाच आली होती की त्याच्या अगोदरपासून पण जाहिराती येत होत्या की मेल नर्सला? प्रत्येक वर्षी जेव्हा नर्सिंगचे ऍडमिशन होते त्यावेळेला प्रत्येक वर्षी ही जाहिरात येत असते. त्या जाहिरातीमध्ये फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4च कॉलेजला मेल नर्सेसला संधी मिळत होती. त्याच्यामध्ये सांगली असेल, जेजे हॉस्पिटल असेल, ससून रुग्णालय पुणे असेल, औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी एकूण 20 कॅन्डिडेट घेतले जात होते. आणि 20 कॅन्डिडेट पैकी प्रत्येक हॉस्पिटलला 2-2 कॅन्डिडेट असे डिवाइड केले जायचे आणि सर्वांचं सिलेक्शन हे जेजे हॉस्पिटल मुंबई येथून म्हणजे तेव्हा तुम्ही जसं म्हटले की प्रत्येक 20 मुलं सुद्धा निवडत होते, तर मग तेव्हा बी रेशो असाच होता की आता जसं सरकारनं नवीन काढले 80-20चं धोरण? नाही, तेव्हाही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मुली घेत होत्या त्याच्या फक्त 20च कॅन्डिडेट घेत. त्याच्यामध्ये रेशो नव्हतं, फक्त 20च फिक्स आकडा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 का प्रत्येक कॉलेज? नाही, प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20. मग सर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जाहिरात वाचली, मग तेव्हा तुमच्या मनात काय आलं की तेव्हा तर ही धारणा असेल की नर्स फक्त फिमेलच असू शकते, पण तुम्ही ऍडमिशन घेतलं याच्या मागे स्ट्रॉंग तुमचा मोटिव्ह काय? स्ट्रॉंग मोटिव्ह असं होतं की ग्रामीण भागामध्ये अनेक लोक ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलला जात नव्हते. त्यांच्या मनामध्ये भीती होती आणि नेमकं काय असतं हॉस्पिटलला, आणि एक मनापासून इच्छा होती की आजारी लोकांना आपल्याला मदत करायची. ते कोणत्या माध्यमातून करायची, तर ह्या समाजसेवेच्या माध्यमातून करायची. आणि समाजसेवेचं एक साधन म्हणून मी नर्सिंग प्रोफेशनकडे पाहिलं आणि त्यावेळेला मला योगायोगाने ऍडमिशन मिळालं आणि म्हणून मग मी नर्सिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरीकडे कुठे ट्राय केला होता? तेव्हा नर्सिंगच्या व्यतिरिक्त मला ॲट ए टाइम 3 संधी प्राप्त झालेल्या होत्या. एक BSc ॲग्रीला संधी प्राप्त झाली होती. नंतर दूध डेअरी वरळीची जी मोठी संस्था आहे तिथे पण संधी प्राप्त झाली होती. परंतु एक मनापासून वाटत होतं की आजारी लोकांची सेवा करावी, म्हणून मी या नर्सिंग प्रोफेशनला आलो. मग सर जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं तेव्हाची परिस्थिती काय होती? म्हणजे जर तुम्हाला ऍडमिशन घेता ॲज अ मेल नर्स काय काय अडचणी आल्या? मेल नर्स म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे तिथे राहण्यासाठी हॉस्टेल नव्हतं. परंतु आमच्या हे सेविका मॅडम चांगल्या होत्या. त्यांनी आम्हाला काही दिवस भाड्याने तिथे सुचवलं की या ठिकाणी गेले तुम्हाला भाड्याची रूम मिळेल. काही दिवसांनी त्यांनी नर्सिंग क्वार्टरमध्ये आम्हाला एक फ्लॅट दिला. मग आम्ही तिथे पूर्ण ट्रेनिंग संपेपर्यंत राहिलो. म्हणजे हे तुमचं स्वखर्चाचं होतं का त्यांनी? नंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या ह्याच्यातून दिलं, म्हणजे शासनाच्या माध्यमातून दिलं. परंतु मेल कॅन्डिडेटसाठी असं सेपरेट हॉस्टेल नव्हतं.
नंतर त्यांनी आम्हाला MBBSच्या हॉस्टेलमध्ये 3 रूम रिक्वेस्ट करून रिझर्व केल्या आणि त्या ठिकाणी आम्ही राहतो. मग समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं तेव्हा तुमच्या मनात असं काही होतं की जॉब सिक्युरिटी आहे किंवा इतर काही सेवा आहे ज्या आपल्याला इन्स्पायर करतात की या प्रोफेशन मध्ये यायचं? त्यावेळेला एक कन्फर्म होतं की नर्सिंग किंवा कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं, ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर जॉब हा कन्फर्म मिळतोच, हे कन्फर्म होतं. दुसरी गोष्ट, जरी समजा आपण गव्हर्नमेंट जॉब नाही मिळाला तरी आपण प्रायव्हेटला करू शकतो आणि वय संपल्यानंतर सुद्धा आपण सर्व्हिस देऊ शकतो. असे शेवटपर्यंत आपण समाजाची सेवा करू शकतो. काय उद्देश? चांगला. मग सर जेव्हा तुम्ही आता ऍडमिशन ही कोणत्या सालची गोष्ट आहे? तुम्ही ऍडमिशन 1991. तेव्हा तुमचा कोर्स आणि अकॅडमिक पॅटर्न कसा? त्यावेळेला आमचा 3 वर्षाचा कोर्स होता आणि सेमिस्टर वाईज बिलकुल नव्हतं, इयरली होतं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि इंटर्नशिप त्याच्यातच होती? इंटर्नशिपमध्ये आम्हाला इंटर्नशिप असं हे नव्हतं. मेल कॅन्डिडेटला त्या ठिकाणी सायकॅट्रिक नर्सिंग सेपरेट 6 महिन्याचं होतं आणि फिमेल कॅन्डिडेटला मिडवायफरी सेपरेट 6 महिन्याचं होतं. म्हणून आम्हाला सायकॅट्रिक नर्सिंगसाठी ठाणा मेंटल हॉस्पिटलला जावं लागत होतं. म्हणजे मिडवायफरी मध्ये तेव्हा मेल नर्सेसला एंट्री नाही. मग ते नंतर कधीपासून सुरू केलं? ते साधारणपणे 10 वर्षानंतर, म्हणजे जेव्हा BSc नर्सिंग सुरू झालं त्यानंतर. अच्छा, 2008 या गोष्टीपासून सुरू. मग सर आता तुम्ही ऍडमिशन घेतलं, मग 3 वर्ष तुमचा कोर्स होता, त्या कोर्समध्ये तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स काढायला मिळाला, काय काय अडचणी होत्या, काय काय तुम्हाला फायदे झाले त्या अकॅडमिक कोर्सचे? फायदा म्हणजे आम्हाला नॉलेज मिळालं, त्याबरोबर रुग्णांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला, विविध आजाराची माहिती मिळाली, त्याच्यावर ट्रीटमेंट काय असेल आणि जवळ पेशंटला सेवा देण्याची संधी मिळाली. आणि पहिला अडचणीचा भाग, तर अडचणी आम्हाला प्रत्येक क्षणाला जेव्हा आम्ही क्लासरूममध्ये जायचो त्यावेळेला एक मेल कॅन्डिडेट असायचा आणि पूर्ण हॉल भरून मुली असायच्या. प्रत्येक म्हणजे आम्हाला अपवाडच वाटायचं एवढ्या मुलींमध्ये एका मुलगा. बाथरूमला जर जायचं म्हटलं तर आजूबाजूला कोणी मुली आहे की नाही आहे, कारण आमच्यासाठी सेपरेट अशी सोय नव्हती किंवा चेंजिंग रूम करण्यासाठी तिथे कुठे सोय नव्हती. म्हणजे ज्या बेसिक गरजा होत्या त्यासाठी तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. आणि नंतर इव्हन मेसमध्ये जेवायला सुद्धा जाताना तिथे सुद्धा एवढ्या मुलींसमोर मी कसं जेवण करणार, हे एक मनात कुठेतरी भीती किंवा थोडीशी कमीपणा असं जाणवत होता. आणि मग तिथल्या ज्या नर्सेस मुली होत्या, जे स्टुडंट होत्या किंवा तिथे जे टीचर्स होते, त्यांचं बिहेवियर तुमच्या मेल नर्सेस सोबत कसं होतं? तसं टीचरचं बिहेवियर आमच्यासोबत खूप चांगलं असायचं. इव्हन आम्ही उन्हात जरी त्यांना वाटलंय की हा मुलगा इथं उन्हात उभा आहे तरी ते लगेच आम्हाला जवळ घेऊन आई उन्हात मग थांबून इकडे थांबण्यात त्रास होईल असं, तर बिहेवियर चांगलं होतं, खूप चांगलं होतं. आणि आमच्यासोबतच्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्या सुद्धा आम्हाला भरपूर कॉपरेट करायच्या. परंतु जो मेल आणि फिमेल हा भेदभाव तो काय अजूनही चांगलं सेम आहे. म्हणजे असा एखादा खास किस्सा म्हणजे तुमच्या टीचर सोबत तुमच्या कॉलेज रिलेटेड ज्याने की तुम्हाला जास्त असं इन्स्पायर करायचं की नाही आपण ज्या प्रोफेशन मध्ये आले ते आपलं वर्क आहे, ते आपल्या डिसिजन वर्क आहे? तर जेव्हा काही गावाकडे काही केसेस घडतात किंवा आपण पब्लिकमध्ये काही केसेस पाहतो, उदाहरणार्थ फॉरेन बॉडी एंट्री असेल किंवा श्वास घ्यायला कोणाला त्रास होत असेल किंवा ऍक्सिडेंट झालेला असेल, अशा केसेसमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लगेच जाणवतं अरे ह्या पेशंटला ह्या तपासणीची गरज, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं लगेच आपण सल्ला देऊ शकतो किंवा आपण त्याचे जेवढं फर्स्ट एड आहे ते आपण करू शकतो. तुमच्या नॉलेजचा आता म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकला डायरेक्ट पेशंटशी कॉन्टॅक्ट करून तुमचा ऍज अ नॉलेज तयार झालं, त्याचा ऍज अ तुमच्या डेली लाईफ मध्ये काही उपयोग झाला? डेली लाईफमध्ये प्रत्येक क्षणाला होतो. म्हणजे आपण मुलांना फायदे तोटे सांगू शकतो, आपल्या स्वतःसाठी आजारी पूर्ण नाही म्हणून किंवा आपल्या लाईफ वाढवण्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ते आपण इतरांना सांगतो आणि आपण स्वतः करतो. त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, फिटनेस राहतो. पेशंट सोबतचा किस्सा? एखाद्या पेशंट सोबतचा पेशंट मी नागकाणी घसा या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत होतो आणि त्या ठिकाणी फॉरेन बॉडी चिंचुके नाकात घातलेले काही तर 6 ते 7 वर्षाचा आला
आणि इमर्जन्सीच्या वेळेला तिथे डॉक्टर सुद्धा उपलब्ध नव्हते. पण माझा जो अनुभव होता त्या अनुभवातून मी ते लगेच पेशंटला झोपवलं टेबलवरती आणि फक्त एक इन्स्ट्रुमेंट टाकलं आणि एक जे स्कीम माझ्याकडे होतं त्या स्कीमनुसार मी लगेच 2 मिनिटाच्या आत ते काढलं विदाउट अनेस्थेशिया विदाउट काही. नाही तर तो पेशंट तिथे जागेवर एक्सपेक्ट होता. चांगली गोष्ट आहे. मग दादा मला सांगा, जसं की तुम्ही आता म्हणतात की एनटी पोस्टिंग करून, आता तुमच्या पुढल्या करिअरमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस दिली आहे? मी 11 वर्ष सगळ्या प्रकारच्या ओटी केल्या. त्याच्यामध्ये मेंटी ओटी केली, गायनिक ओटी केली, ऑब्झर्वेट ओटी केली, सर्जरी ओटी केली, आर्थो ओटी केली. या 11 वर्षाच्या पिरियडमध्ये एवढे सगळं ऑपरेशन केलं. प्लस VIP ज्या ड्युटी असतात, मेल कॅन्डिडेट असल्या कारणानं मला स्पेशली ड्युटी लावतात. त्याच्यामुळं कारण त्या मेल कॅन्डिडेटला नाईटला बाहेर हेडक्वार्टर सोडून बाहेर पाठवणं त्यांना थोडंसं वेळा जोखमीचं वाटतं, म्हणून त्या प्राधान्याने ते मेल कॅन्डिडेटला त्या पाठवते. त्याच्यामुळे त्या कंडिशनला तेवढं त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मग मेल कॅन्डिडेटला त्या ठिकाणी पाठवते. म्हणजे फिमेलची गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मेल कॅन्डिडेटला पाठवते. या आता इथे तुम्ही बास्केटबॉलचे ऑर्डर म्हणून याच्यामध्ये कुठली पोस्ट होती? त्याच्यानंतर मी हायटेक डायबिटीला जवळपास 7 वर्ष टाकले. 11 वर्ष होती, 7 वर्ष कॅज्युअलिटी. नंतर 7 वर्ष सायकॅट्रिस्ट वॉर्ड केला, नंतर पण काही काळ मेडिसिन वॉर्ड केला आणि त्याच्यानंतर मी सेवामध्ये परिसेवक म्हणून काम करतो. कोणत्या सांगा? मी आता मला 2016 पासून 2016 ते आता जवळजवळ 9 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे तुम्ही जवळजवळ 9 बॅचेस बघितल्या. मध्ये इकडं BSc नर्सिंगचे विद्यार्थी सगळे असतात आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणं, त्यांना बेसिक सुविधा पुरवणं आणि या ठिकाणी कसं वर्क जरी लाईट असलं तरी जबाबदारी फार मोठी आहे. जबाबदारी आणि इथे जॉईंट पॉवर कमी असल्यामुळे एका पाहावं लागतं. आणि या ठिकाणी काय होतं, अनेक भागातून अनेक विद्यार्थी आलेले असतात. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात. काहींना लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो, लँग्वेज कमी झालेले असतात, कोणाची आर्थिक परिस्थिती विषम असते, कोणी चांगल्या कंडिशनमध्ये असतो. तर ह्या प्रत्येकाची गरज ओळखून त्याला मदत करणं, जेवढं माझ्याकडे शक्य होईल तेवढं मदत करून त्याला सगळ्यांसोबत घेऊन जाणं हे खरी मोठी. तुमचे ब्रदर, आता तुम्ही सर्व्हिस दिली, किती वर्ष सर्व्हिस दिली, तर एक ठीक आहे, आज आपण आपल्या प्रोफेशन मध्ये आपल्या प्रोफेशनला माहिती आहे की आपली व्हॅल्यू काय, पण समाजाचा दृष्टिकोन ऍज अ मेल नर्सकडे बघण्याचा कसा आहे आजही आणि 30 वर्षापूर्वी सुद्धा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला नाही. दुसरी गोष्ट, समाज नर्सिंग मेल नर्सिंगच्या बाबतीत पूर्णपणे अननोन आहे. फार 5% लोकांना माहिती आहे की मेल नर्सिंग आहे. आणि समाज आपल्याला बाहेर गेलं तर कंपाऊंडर म्हणूनच ट्रीट करतो, ऍज अ कंपाऊंडर म्हणूनच ट्रीट करतो. त्याच्यामुळं बाहेर काही फारसं स्थान नाही. मेल नर्सेस मध्ये असं काय त्रुटी आहे की जे अजूनही समाजाला हे देऊ शकले नाही, स्वतःची व्हॅल्यू करून देऊ शकले नाही, असं काय वाटतं, काय कमी आहे? जोपर्यंत मेल कॅन्डिडेटची संख्या वाढत नाही तोपर्यंत समाजाला पकडून देणं अवघड आहे. आणि समाज रुग्णसेवा म्हणलं की फक्त सिस्टर एवढाच शब्द जो त्याच्या डोक्यामध्ये गेलेला आहे, तो जेव्हा मेल कॅन्डिडेटची संख्या वाढेल तेव्हा तो कमी होईल किंवा समान होईल. म्हणजे आता सरकारचं तर विरोधी धोरण आहे, 80-20 त्यांनी आणल्यामध्ये संख्या तुलना करण्याचा त्यांचा उद्देश दिसून येतो. म्हणूनच मेल कॅन्डिडेटचं भविष्य मला धोक्यात वाटतं. कारण का तुम्ही जर पूर्ण ट्रेनिंग केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर मेरिटमध्ये येऊन सुद्धा जर जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी असेल तर मग मेल कॅन्डिडेट या क्षेत्राकडे वळण्याचा चान्स फार कमी राहील. हो, ते दिसूनच येतं. म्हणजे बघा ना की ऍज अ मेल नर्सच्या वर्कमध्ये फिमेल नर्सच्या वर्कमध्ये काहीच फरक नाही, तरी पण जेंडर बेसिस त्यांच्यावर बायस होते. आणि तुम्हाला असं वाटतं का की फिमेल नर्स मोर इफिशियंटली काम करते मेल नर्स पेक्षा? असं नाही. काही डिपार्टमेंट असे त्या ठिकाणी फिमेल काम करू शकत नाही आणि काही डिपार्टमेंट असे की त्या ठिकाणी मेल कॅन्डिडेटला काम करायला थोडासा अप्रूव्ह करणार. म्हणजे जसं की गायनेकॉलॉजी डिपार्टमेंट झाले, तिथे फिमेल नर्स
कम्फर्ट नाही होऊ शकत हा. किंवा पेशंट मेल सोबत कम्फर्ट नाही होऊ शकत, पण इतर पण ठिकाणी तो जर डॉक्टर तिथे कम्फर्ट होऊ शकतो तर मेल नर्स सुद्धा त्या ठिकाणी कम्फर्ट कम्फर्ट होऊ होऊ शकतो. शकतो. म्हणजे मी आता आम्ही जेव्हा पोस्टेड असतो तिथे तर तेव्हा पण आता आमच्यासोबत पेशंट कम्फर्टेबल होतात, अशातला काही भाग नाही आला. पण जो दृष्टिकोन समाजाजवळ ठेवलाय की तो बदलण्याची फार गरज आहे. मला माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही जे एवढे बॅचेस बघतात, एवढे मुलं बघतात, यांच्यात तुम्हाला काय बिहेवियर दिसतंय? म्हणजे त्याच्यात तुमचं नर्सिंग प्रोफेशन, नर्सिंग फ्युचर कसं दिसतं? तर मुलं या ठिकाणी खूप मोठ्या आशेने आलेले असतात, मेरिट असतात, ऍडमिशन होतात. पण जेव्हा त्यांना इथली सत्य परिस्थिती समजते त्यावेळेला मुलांची जी आवड आहे शिक्षणाच्या बाबतीत ती कमी होते. नंतर काही काळ गेल्यानंतर मग काय होतं, अर्धवट सोडून जायला नको म्हणून मग ते पूर्ण करतात. आणि काही विद्यार्थी खूप मनापासून शिकतात. त्याच्यामुळं जो मनापासून करेल तो निश्चितच पुढे जाईल. ज्याला तुम्हाला हॉस्टेल सांभाळताना तुम्हाला लक्षातच असेल वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या मानसिकतेचे विद्यार्थी येतात, तर मग याचा प्रभाव कुठेतरी मेल नर्सिंगच्या भविष्यावर पडतो. निश्चितच पडणार नाही. कारण ज्यांची मानसिकता नाही शिकण्याची किंवा कमी आवड आहे अशा विद्यार्थी फक्त आई वडिलांनी पाठवलं म्हणून आपण यायचं आणि ट्रेनिंग पूर्ण करायचं. त्यांना भविष्यामध्ये नोकरी पाहिजे किंवा न पाहिजे हा त्याच्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही. फक्त आई वडिलांनी सांगितलं म्हणून करायचं. त्याचा नुकसान नर्सिंगच्या भवितव्यावर होते. म्हणजे क्वालिटी डिक्रीज होते, क्वालिटी डिक्रीज होते, क्वालिटी स्टुडंट म्हणजे मग आता मला सांगा की मुलांना असं काय इन्स्पिरेशन दिलं पाहिजे की त्यांनी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला पाहिजे वर्ड्स नर्सिंग? त्याच्यासाठी शासनाने अशा वेगळ्या स्तरावरती एक मोहीम राबवली पाहिजे की मेल कॅन्डिडेट सुद्धा आपल्याला फिमेल कॅन्डिडेटच्या बरोबरीने संख्या वाढवली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामधला तो कमीपणा तो जाणवणार नाही प्रत्येक समाजामध्ये जाताना. कारण आता काय होतं, 10 फिमेल असतात तिथे एखादा मेल कॅन्डिडेट सुद्धा नसतं. मग त्या 10 फिमेलमध्ये वर्क करणं त्याला प्रत्येक गोष्टीला साध्या एखाद्या रूम मध्ये जायचं म्हटलं तरी आहे फिमेल आहे आतमध्ये एंट्री करून ह्या सगळ्या गोष्टी एक मर्यादा असतात आणि त्या मर्यादा कमी होण्यासाठी मेजॉरिटी वाढणं फार गरजेचं. म्हणजे एक सेपरेशन पाहिजे, सेपरेट हे पाहिजे, ऍक्सेसिबल सर्व्हिसेस पाहिजे मेल आणि फिमेल, जेणेकरून मग मेल सहज हे होतात फ्रीली. आता मला सांगा की नर्सिंग मध्ये काय कमी आहे जी मेल नर्सेसला प्रोव्हिजन देत नाहीये, ते त्यांना प्रोत्साहन देते? पहिली गोष्ट, वरच्या पोस्टवरती मेल कॅन्डिडेटची संख्या फार कमी आहे. जेव्हा त्या वरच्या पोस्टवरती मेल कॅन्डिडेटची संख्या वाढेल त्यावेळेला त्यांचं उदाहरण पाहून विद्यार्थी स्टाफ पुढे इंटरेस्ट घेऊन सर्व्हिसमध्ये करू शकतात. आता म्हणजे काय काय फ्युचर ऑपॉर्च्युनिटी असू शकतात नर्समध्ये? नर्सला ऑपॉर्च्युनिटी भरपूर प्रमाणात आहे. एक गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळते, दुसरी गोष्ट एज्युकेशन मिळतं, तिसरी गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस मिळते, नंतर स्टेट, सेंट्रल आणि कॉर्पोरेशन. याच्या व्यतिरिक्त फॉरेनला जाऊन ते चांगल्या फॉरेनच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा नोकरी करू शकतात किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा नोकरी करू शकतात. आणि फॉरेनला तर नर्सिंगची खूप डिमांड आहे. त्या दृष्टिकोनातून मुलांनी त्यांच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेची तयारी आतापासूनच जर केली तर लवकर संधी मिळू शकते. म्हणजे आता तुम्ही जसं म्हटले की फॉरेनमध्ये नर्सिंगची डिमांड आहे, पण तिथं पण मेल आणि फिमेल आता डिफरन्शिएट केला जातो? नाही, तिकडे डिफरन्शिएट नाही केलं जातं. उलट तिथे मेल कॅन्डिडेटला जास्त प्रमाणात संधी मिळते. कारण ज्यांचं सायकॅट्रिक नर्सिंग झालेलं आहे आणि सायकॅट्रिक नर्सिंग हे जास्त प्रमाणात मेल कॅन्डिडेट केलेलं आहे आणि सायकॅट्रिक नर्सिंगला फॉरेनमध्ये फार मोठी डिमांड आहे, म्हणून तिथे मेल कॅन्डिडेट जास्त असते. जसं तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं नाव घेतलं, त्या डिपार्टमेंटमध्ये नर्सिंगला ॲज अ रिवॉर्ड ॲज अ पे स्केल कसं आहे? गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सर्व ठिकाणी एकच पे स्केल असतं. कोणत्या गव्हर्नमेंटमध्ये बदल नसतं. तुमचं स्टाफ नर्स म्हणलं की एकच स्केल असतं, इंचार्ज म्हणलं की एकच स्केल असतं किंवा मेट्रोन म्हणलं की एकच स्केल असतं. आणि जर तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेला, मोठी कॉर्पोरेशन असेल तर त्या ठिकाणी पेमेंट हे सारखं असतो, प्लस तिथे इतर भत्ते जास्त असतात, अलाउन्सेस जास्त असतात आणि त्यामुळे त्यांचं पेमेंट टोटल अॅन्युअल जर पाहिलं तर त्यांचं पेमेंट जास्त नाही. कितीपासून स्टार्ट होईल? साधारणपणे आता 65 ते 70 हजारापासून स्टार्ट आहे. बेसिक पे स्केल.
नाही बेसिक 35 आहे. 35,000 म्हणजे स्टार्टिंग पे स्केल 35,000 आणि मॅक्सिमम नाही मोस्ट सिनियर 65. 5,000 आणि अलाउन्सेस वेगळे नाही अलाउन्स अलाउन्सेस मग आता मला सांगा की म्हणजे मुलांनी काय हे केलं पाहिजे, काय स्टेप्स घेतल्या पाहिजे जेणेकरून त्यांचं प्रोफेशन त्यांचे स्किल्स इन्क्रीमेंट होतील, म्हणजे जेणेकरून त्यांना फायदा मिळेल, पुढच्या ऑपॉर्च्युनिटी त्यांचे मिस नाही होणार. मुलांनी याच्यासाठी जो गव्हर्नमेंटने 80-20चा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून मुलांच्या संधी वाढतील आणि संधी जर वाढल्या तरच मुलं या क्षेत्राचे जास्त प्रमाणात येऊ शकतात. जर पुढे संधीच नसेल गव्हर्नमेंटमध्ये तर मुलं म्हणजे आधीच एक नाराज असतात आणि संधी नाही वाढल्या तर मुलं येणार म्हणजे की मुलांनी स्वतःमध्ये काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. स्वतःमध्ये ज्या बेसिक गोष्टी एक टायमिंग असेल, सिन्सिअरपणा असेल, नर्सच्या ज्या सगळ्या क्वालिटी आहेत त्या जर त्यांनी जर सिन्सिअरपणे जर आत्मसात केल्या तर तो विद्यार्थी कधीच मागे राहणार नाही. म्हणजे त्याला फ्युचर ऑपॉर्च्युनिटी सगळं ऍक्सेस करत नाही. क्वालिटी नर्स कशी असते, क्वालिटी मेल नर्स कसा असतो. एक पहिली गोष्ट शिस्त प्रिय पाहिजे, डिसिप्लिन त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. नंतर सिन्सिअर पाहिजे, त्या टायमिंगच्या बाबतीत नेहमी तो कॉन्शियस असावा आणि हार्डवर्क करण्याची तयारी पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रुग्ण असतात त्यांच्याशी सहानुभूतीने प्रेमाने वागले. जर ह्या गोष्टी झाल्या तर ऑटोमॅटिक चांगले म्हणजे एक ऍव्हरेज स्टुडंट सुद्धा चांगला मेल नर्स होऊ शकतो. त्याच्याकडे डिसिप्लिन असला, त्याला लॉयल्टी असते, त्याच्याकडे इंटरेस्ट पाहिजे. आणि याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला थेअरी नॉलेज किती हे महत्वाचं नसून तुम्ही जेव्हा पब्लिकमध्ये काम करायला जाता त्यावेळेला पब्लिकशी तुमचा संवाद कसा आहे, लोकांशी संवाद कसा आहे, तुमच्या बोलण्यावर पेशंट जवळपास 50% आधार होतो. त्या गोष्टी जर मुलांनी जर ध्यानात ठेवल्या तर ऑटोमॅटिक चांगल्या. म्हणजे नर्सिंगला मेडिकल फील्डचा बॅकबोन म्हणतात ते मोस्ट डिपेंड करते की कम्युनिकेशन, म्हणजे डॉक्टरपेक्षा एक नर्स जास्त कम्युनिकेट करते पेशंट सोबत, तो त्याचे जे पर्सनल फिलिंग शेअर करतो. ऑब्व्हियसली अर्धा त्याचा मेंटल स्ट्रेस कमी होईल. पेशंटचा एवढा विश्वास तुमच्यावर पाहिजे की त्यांनी पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे. जेव्हा तो पर्सनल गोष्ट सांगेल त्यावेळेला तुम्ही जी ट्रीटमेंट द्या त्याच्यामध्ये तो रिझल्ट पण तसा मिळेल. कारण काय होतं, पेशंटला जर विश्वास नसेल आपल्यावरती, त्याला काही व्यसन असेल तर तो सांगणार नाही, लपवून ठेवेल, पर्याय ट्रीटमेंट योग्य जाणार नाही आणि योग्य बोलून चालू वाटतंय. लास्टला म्हणजे आता म्हणजे आता मला बोलून कसं वाटतं काय फिमेल नर्स, तर मी सुद्धा एक मेल नर्स होतो, तर मग माझं कसं फ्युचर एक मेल नर्स म्हणून मुलांनी सिन्सिअर राहिलंच पाहिजे, प्रत्येकाकडे पाहण्याचा अप्रोच चांगला असला पाहिजे आणि ज्या गोष्टीमुळे एक दोन गोष्टीमुळे मुलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो चेंज झाला पाहिजे आणि तो चेंज करण्यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजे, शासन स्तरावर काही प्रयत्न झाले पाहिजे आणि म्हणजे हा एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे त्रुटी दूर होणार नाही.